पंढरपुरात घडला चमत्कार. पहिल्यांदा सोनार समाजाचे विविध क्षेत्रात कार्य करणारे सर्व स्तरातील विचारवंत जमले होते. अखिल सोनार समाज प्रतिष्ठान अंबेजोगाई, जिल्हा बीड व सर्व शासकीय सोनार हक्क परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या सन्मान सुवर्ण रत्नांच्या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा 2025 व समाज जागृती अभियान कार्यक्रमात संपूर्ण पंढरपूर शहर आले होते. नरहरीमय सोनार समाजाच्या ऐक्याचे व ऐकतेचे घडून आले पंढरपुरात दर्शन. जय नरहरी. मी सौ अर्चनाताई सोनार, योग गुरु, पुणे. स्वर्णकार समाज प्रसार वाहिनी ऋग्वेद सुवर्ण वार्तावर सर्वांचे हार्दिक स्वागत करते. पंढरपुरात संपन्न झालेल्या सन्मान सुवर्ण रत्नांचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा 2025 ची संपूर्ण बातमी ऐकण्या अगोदर आपल्या हक्काची प्रसार वाहिनी ऋग्वेद सुवर्ण वार्ताला सबस्क्राईब करून बाजूची घंटीचे बटन अवश्य दाबा व हिंदी मराठी मधील सोनार समाजाच्या बातम्या ऐकत रहा. पहिल्यांदाच सोनार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी नरहरी महाराज यांची पवित्र जन्मभूमी व कर्मभूमी, सोनार समाजाची व वारकरी संप्रदायाची काशी पंढरपुरात न भूतो न भविष्य असा राज्यस्तरीय सन्मान सोहळा झाला संपन्न. या सोहळ्याला संपूर्ण राज्यातून सर्व स्तरातील राजकीय, व्यावसायिक, विविध क्षेत्रात सेवा देणारे ज्येष्ठ युवा नारी शक्ती या सन्मान सोहळ्यात सहभागी झाले होते. या राज्यस्तरीय सन्मान सोहळ्यात संपूर्ण महाराष्ट्रातून जे सामाजिक, राजकीय, पत्रकारिता व अन्य क्षेत्रात कार्य करून समाजाचे नाव उच्च स्तरावर नेत असून सदैव समाजहिताचे कार्य करतात अशा 90 सुवर्ण रत्नांची निवड सन्मान सोहळ्यात करण्यात आली होती. या सन्मान सोहळ्याचे आयोजन दिनांक 28 मार्च 2025 ला आनंदी विनायक मंगल कार्यालय, वारकरी रोड, पालखी मार्ग, विसावा मंदिर जवळ पंढरपूर येथे केला होता. कार्यक्रम सकाळी 11 वाजता सुरू झाला. कार्यक्रमाला येणाऱ्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या सुंदर फोटो असलेल्या टॅग लावून केला जात होता. तसेच पाहुण्यांचे मनोरंजन व्हावे म्हणून सुगम संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन कार्यस्थळी केले होते. कार्यक्रमाचे उद्घाटक, अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, अतिथी यांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाल्यावर सर्वप्रथम सोनार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी नरहरी महाराजांचे पूजन करून दीप प्रज्वलित करण्यात आले. स्तवन, मंत्रोपचार, स्वागत गीत, नंतर उपस्थिती प्रमुख पाहुण्यांना मंचावरती आसनस्थ करण्यात आले. त्यानंतर अखिल सोनार समाज प्रतिष्ठानचे संस्थापक सतीश उर्फ राजेश पंडित यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाचे उद्दिष्ट सांगून अखिल सोनार समाज प्रतिष्ठानची संपूर्ण माहिती दिली. संघटनेतर्फे भविष्यातील वाटचाल याबद्दल आपल्या प्रास्ताविक भाषणातून माहिती दिली. या भव्यदिव्य कार्यक्रमात संपूर्ण समाज राज्यातून आलेल्या सहपरिवार समाज बांधवांचे आभार व्यक्त करीत मंचावरील सर्व पाहुण्यांचे मानाचा फेटा, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या सुंदर फोटो असलेल्या कॅलेंडर, शाल, श्रीफळ व गळ्यात हार घालून प्रत्येकाच्या कार्याचा गौरव करून सर्वांना सन्मानित करण्यात आले. तसेच कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय सतीश उर्फ राजेशजी पंडित यांचा सुद्धा शाल व मानाचा फेटा बांधून मंचावरील सर्व उपस्थितांनी सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल सर्वप्रथम भव्यदिव्य असा सन्मान करण्यात आला. मंचावरती अनेक विचारवंत यांच्या विचारांनी व कार्यांनी या समाज संघटित होत असून संत शिरोमणी नरहरी महाराजांचे विचार समाजाच्या प्रत्येक घरात पोहोचत आहेत असा एक सुंदर वैचारिक मंच समोर दिसत होता. त्यानंतर सामाजिक ऐक्यावर व समाजहिताच्या दृष्टीने उपस्थित पाहुण्यांनी सर्व समाज बांधवांना मार्गदर्शन केले. या भव्यदिव्य कार्यक्रमात सुरुवातीला 2 मोठे, एक मरणोत्तर व एक समाज गौरव सन्मान देण्यात आले. त्यानंतर 90 प्रतिभावान समाजातील समाज बांधव, महिला भगिनी, तरुण तरुणी यांना त्यांचे कार्याचा गौरव करीत प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. हा सन्मान स्वीकारताना मंचावरती समाज बांधव सहपरिवार उपस्थित झालेले होते. सकाळी 11 वाजता सुरू झालेला सोहळा 4 वाजता पर्यंत चालला. त्यानंतर संपूर्ण राज्यातून सहभागी झालेल्या समाज बांधवांनी स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेतला. या कार्यक्रमाची खास वैशिष्ट्य म्हणजे अनेक समाज बांधव कार्यक्रमाचा 1 दिवसा अगोदरच पंढरपुरात सहभागी झाले होते. पांडुरंगाचे दर्शन घेऊन समाज बांधव नरहरी महाराजांच्या समाधीचे व मल्लिकार्जुन मंदिराचे दर्शन घेत होते. कार्यक्रम भव्यदिव्य असल्याने वारकरी विश्राम भवनाच्या बाजूला असलेल्या आनंदी विनायक मंगल कार्यालय कार्यक्रमाची भव्यता बघता आयोजन केले होते. कार्यक्रमाला येणाऱ्या सर्वांचे स्वागत सत्कार केले जात होते. या सन्मान सोहळ्याला अनेक जण आई वडिलांसोबत
संपूर्ण कुटुंब सहभागी झाले होते. आयोजकाद्वारे अनेकांना मंचावरती बसण्याला मान दिला होता. हा सन्मान सोहळ्यात शेकडो संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते. मंचावर लावलेल्या संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या फोटो व सुंदर महाराजांची मूर्ती सर्वांचे मन वर्धक करत होती. प्रशस्त असलेल्या भवनामध्ये कोणीही स्वतःला लहान मोठं न समजता ज्यांना वाटेल त्याप्रमाणे अनेकांनी सेवा, स्वागत, सत्कार, ओळख व प्रत्येक जण जय नरहरी म्हणत एकमेकांसोबत बोलत होते. या कार्यक्रमाला आलेल्या सर्वच सन्मानित आनंद व्यक्त करीत होते व पंढरपुरामध्ये वेळोवेळी अशा भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन व्हावे असे मत व्यक्त करीत होते. कार्यक्रमाचे सुंदर आयोजन केल्याबद्दल अखिल सोनार समाज प्रतिष्ठान अंबेजोगाई, जिल्हा बीड चे संस्थापक सतीश उर्फ राजेश पंडित एक सामान्य व्यक्तिमत्व मात्र समाज संघटनेसाठी, समाज हितासाठी मनात तळमळ ठेवून कार्य करण्याची जिद्द बघून त्यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा सर्व समाज बांधव देत होते. हा कार्यक्रम यशस्वी व्हावे म्हणून श्री राजेशजी पंडित यांच्या धर्मपत्नी, मुलगी व अखिल सोनार समाज प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांनी अत्यंत महत्त्वाचे योगदान दिले. हा कार्यक्रम समाजाचा प्रेरणादायी ठरला असल्याने अनेक समाज बांधवांनी स्वइच्छा वर्गणी सुद्धा देऊन अशा कार्यक्रमाचे आयोजन वारंवार केल्यास समाज सदैव सोबत असल्याची जाणीव करून देत होते. या कार्यक्रमाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर होत असून 90 सुवर्ण रत्नांचा सन्मान सोहळा पहिल्यांदा महाराष्ट्रातील पंढरपुरात आयोजित केल्याने सर्वत्र एकच चर्चा सुरू होते. कार्यक्रम अनेक प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती असलेल्या कोणाचेही नाव सुटू नये म्हणून कोणीही पदाधिकारी व समाज बांधवांचे बातमीत नाव घेत नसल्याने कोणीही खंत व्यक्त करू नये. कार्यक्रम आपणास कसा वाटला ते आपण कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगावे. धन्यवाद. जय नरहरी, जय श्री गजानन. दिसले पाहिजे